कारण मध्यंतरी ते नायकांच्या वाड्यातले आम्ही बघितले. हो 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 की नाही? रात्रीचं खेळ चालले. पण नायकांच्या घरात तसंच असतं का? हो, लिंब बिंब फिरवतात आम्ही कधी. काय सांगता? तसं काय करत नाही आम्ही, ते वाले नाईक नाही. मी सगळ्यात मोठी सून यांची, ज्यांनी हे. त्यांच्या मोठ्या मुलाला पळवून नेलं. म्हणजे मोठा मुलगा चौथ्यांदा हरवला तो हरवला तुमच्या. तो मीच बर. तर माझ्या सासूबाई म्हणजे मला म्हणजे आईपेक्षा जे नातीचं नातं आजीशी असतं ना, तसं माझं आणि त्यांचं नातं. म्हणजे मला त्या सासूबाई कधी वाटलंच नाही, मला आजीच वाटायची ती माझी. अगदी म्हणजे कधीच नाही सासूबाई असं इतकं प्रेमाने आणि हे केलं आहे ना, की आता मी खरं त्यांच्याकडे तिकडे आम्ही एकत्र सगळे 8 वर्ष जवळजवळ होतो. आणि आता आम्ही जागेच्या अभावामुळे आता विरारला गेलो, पण तरी त्यांची आणि माझी एवढी अटॅचमेंट आहे की जरा जरी फोन आला तरी मला हळू. आमच्या आई म्हणजे खूपच शांत, खूप म्हणजे इतक्या की त्यांना काय हवं असेल ना तरी त्या बोलणारच नाहीत, म्हणजे मला सांगणार पण नाहीत. आणि आमच्या बाबांचा उत्साह म्हणजे एकदम वाखाणण्याजोगा. म्हणजे त्यांना आपण कधी म्हणा बाबा आपण हे करूया का त्यांना अगदी त्या रेडीच होतात. म्हणजे ते अगदी कधी नाही म्हणणारच नाहीत, म्हणजे एवढे. आणि त्या नातवासाठी माझा हा मुलगा आहे, पण आम्ही दोघंही जॉब करतो. त्यांचं वय आता 82 आहे. माझ्या मुलाला ते अगदी इतकं चांगलं सांभाळतात की कधीच नाही. आणि त्यांचा खूप म्हणजे खूपच त्यांच्या नातवावर जीव आहे. म्हणजे कुठेही अगदी त्यांना शाळेत कुठे सोडायचं असेल, मुलाला पिक्चरला न्यायचं असेल शाळेतून, तरी ते म्हणणं अगं तू नको सुट्टी घेऊ, मी जातो, मी सोडतो, मी रिक्षा करून जातो. म्हणजे एवढं त्यांचं त्या नातवावर आहे की कधीच म्हणजे हे नाही करणं. म्हणजे मुलापेक्षा पण म्हणजे आम्हाला कधी गरजच नाही पडली. ते स्वतः सगळं खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करतात. म्हणजे त्यांचा उत्साह या वयाला ना खूप वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे अगदी सुना एकदम भरभरून बोलतायत. हो ना? आई म्हणते सोनू, बाबा बोलतात गोलू, पण मला आजी पणजी धमक लाडू आवडतात. अरे वा, किती छान, किती छान. आजो माझे दोस्त आहेत. अरे वा, आजो माझे दोस्त आहेत. दोस्त आहेत. अरे रोहिणी नाईक ही माझी मैत्रिणीपेक्षा बहिणीपेक्षा मैत्रीण जास्त आहे. आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहोत. तिचं ह्या ज्या सुना तिचं एवढं कौतुक करण्याचं कारण म्हणजे तिचा स्वभावच खरोखर चांगलं आहे. ती अतिशय शांत आहे. म्हणजे सासू म्हणून आदर्श आहे. ती कधीही त्यांच्यामध्ये कसल्याही बाबतीत इंटरफेअर करत नाही. काही कोणी केलं तिची संमती असते. इतकी चांगली आहे. आणि नायकांबद्दल ते बोलायलाच नको, पण त्यांच्यामध्ये जास्त तुम्हाला माहिती मिळून येते. पण ते एकदम उत्साही भरभर काय चालणं बिळणं कोण म्हणणार नाही त्यांना 80 वर्ष आहे. बरं, मला सांगा आता यानंतर एक दोघांनी खेळ खेळायचा. या खेळामध्ये दोघांच्या साथीने मनोरा रचायचा आणि बक्षिसं मिळवायची. 10 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 12 टप्पे झालं की दुसरं बक्षीस. खेळा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आजी तुमच्यासाठी. आजोबा, ही भेटवस्तू तुम्ही द्या. तुम्ही शाळेत असताना कशा होता? नाही, मी तशी काही खूप हे नाही, पण आम्हाला खेळायला आवडायचं. आम्ही शिवाजी पार्कला जायचो. शिवाजी पार्कमध्ये आम्ही लोकसेना म्हणून होते. तिथे कबड्डी, खो खो हे आम्ही त्यावेळेला गेम खेळायचं. माझ्या बहिणी पण बसले आहेत ना, त्या पण खेळायच्या त्यावेळेला. आणि आम्हाला समुद्र जवळ होता. म्हणजे माझ्या एका खिडकीतनं आईच्या समुद्र दिसायचा. तेव्हा काही बिल्डिंग नव्हत्या तेव्हा. बरोबर. आणि गॅलरीत उभं राहिलं की पूर्ण शिवाजी पार्क दिसायचा. म्हणजे रोज आम्ही समुद्रावर जायचो. म्हणजे बहिणी आणि तुम्ही. बहिणी डोंगर वगैरे करायचं? हो, डोंगर करायचा. शाळेतनं पाणी आणायचं, ओतायचं, पाणचक्की, नंतर शंख, शिंपले. हो, हे सगळं केलं? हो, सगळं. तुम्ही खेळलात का असं समुद्रावर जाऊन डोंगर वगैरे करायचं? आमच्याकडे समुद्र नव्हता, पण डोंगर होता. डोंगर होता. बरं झालं, आमच्याकडे समुद्र होता, तुमच्याकडे डोंगर होता. आम्ही काजी पाडायला वगैरे डोंगरात जायचो. काजी पाडायला, जांभळं काढायला. काय शब्द कानावर पडले सगळे. हा, सिंधुदुर्ग. करवंद काढायला. तुम्ही करवंद वगैरे काढली आहेत कधी? नाही, म्हणजे लग्नानंतर यांनी नेलं, पण ते मला ते काटे वगैरे टोचले, त्यामुळे मी काही लग्नानंतर
काटे टोचायला कोण घेऊन जातं का? करवंद मला नवीन होती, काटे होते हे मला राहत नव्हतं. अच्छा, करवंदाला काटे आहेत हेच माहिती नव्हतं. नाही, वाईट होतं, एवढे हाताला लागतील असं लागतील वाटलं. असं, पण खूप लागले का तेव्हा काटे? काढायची सवयच नाही ना. मुंबईत आयुष्य गेल्यामुळे त्या गावचं कुठचंच कशाचीच सवय सवय नाही. नव्हती. म्हणजे आडातनं पाणी काढा म्हटलं तर नाही. पण तुम्ही काढलंय कधी नाही आडातलं नाही पाणी? नाही, मला नाही होत. नाही? नाही नाही. त्या काढायच्या आमच्या मोठ्या काकी आणि आहेत ना त्या तुम्ही बघायच्या फक्त हा आडाला राहून. पण कसं गेलं बालपण तुमच्या दोघांचं? एकदम छान अतिशय. हो. छान गेलं. अतिशय चांगलं गेलं. मग तुमची भेट कशी काय? तुम्ही आता तिकडे लांब सिंधुदुर्गात, तुम्ही शिवाजी पार्कात, मग भेट कशी झाली? भेट मी SSC पुढे इकडे कॉलेजमध्ये शिकायला आलो ना, कुठे? मुंबईमध्ये पार्ल्याला राहून. पार्ल्याला कोणाकडे आलात तुम्ही? पार्ल्याला मी माझ्या काकांकडे आले. आले. आणि मग कॉलेज कुठलं होतं तुमचं? आमचं सिद्धार्थ कॉलेज, हुतात्मा चौक. विटी. विटी. बर. मग तिकडे जायचात तुम्ही? तिकडे जायचं. तुम्ही कसं काय मग? तुमचं कुठे कॉलेज? नाही, मी 11वी नंतर आम्ही 4 बहिणी असल्यामुळे माझी आई म्हणाली नोकरी करायची. मग आजपासून 50 वेळा आम्ही 4 बहिणी, आम्ही 4 बहिणी. हा, बहिणीचंच कौतुक जास्त. कौतुक जास्त. कौतुक जास्त. अरे काय पाणी प्यालाय? आम्ही 4 बहिणी. तुम्ही जेवलात? आम्ही 4 बहिणी. बरं 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 बरं. हा, मग काय झालं सांगा 4 बहिणींचं? नाही, 11वी नंतर आई म्हणाली नोकरी करायची. अच्छा. हां, नोकरीच करायची. मग कॉलेजला नाही जायचं. मग आम्ही नोकरी टेम्पररी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर वडील माझे पोद्दार मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. बरं. मग ते टेम्पररी मला 3-3 महिने लावायचे कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये. म्हणजे हे क्लार्क म्हणून नोकरी ती एक टेम्पररी. मग तुम्ही सिद्धार्थ कॉलेजला होते? मी सिद्धार्थ. मग हळूहळू शिवाजी पार्कला कसे आला? नाही, त्याचं काय, माझी काकी आणि ती तिची मावशी असल्यामुळे जाणं येणं असायचं, त्यामुळे ओळख होती. आणि शिवाजी पार्कला मी खेळायला जायचो. माझी सख्खी मावशी ना, तिचे जे मोठे दीर त्यांचा हा मुलगा, आणि मग ते जाणं येणं असायचं अंधेरीला. ते पण यायचे, आम्ही पण जायचो. कुठे? अंधेरीला मावशीकडे. तुम्ही एकट्याच जायचा? नाही, परत 4 म्हणणार बहिणी. पहिले. म्हणून मी विचारलं तुम्ही एकट्याच जायचा? लगेच त्यांनी बघितलं, मग लक्षात आलं अरे बापरे, हा 4 बहिणी बोलतो. पण मग सगळ्याजणी गेला असाल ना तुम्ही तिकडे, जायच्यात ना सुट्टीत? म्हणजे जाऊन येऊन असं. हा, मग पुढे? म्हणजे तसं मला काही वाटलं नाही की ह्यांना काय आपण आवडतो वगैरे, काय मला ते काय. ह्यांना आवडतो का ह्यांना माहित नव्हतं? म्हणजे त्यांना आवडत होतं हे कधी कळलं? काय हो तुमच्या मनात कधी आलं हे? मी खेळायला जायचो याच्या जिमखान्यावर, आमच्या म्युन्सिपल जिमखाना जो आहे ना शिवाजी पार्कला, तिथे मी जायचो. आणि त्यावेळेस जाता येण्याचा मावशीकडे जायचो. तिला मावशीच म्हणायचो मी, त्यांच्या आईला. तर मावशीकडे जायचो, तिथे ओळख झाली असं ते. अच्छा. आणि कुठेतरी काहीतरी हे दिवा पेटतो ना, तसं म्हणतात, तसं झालं. कुठे पेटला हा दिवा? मग दिवा हा पहिला तुमच्याकडनं पेटला का? ऑफकोर्स माझ्याकडनं. पण ह्यांचा दिवा पेटला हे तुम्हाला कधी कळलं? नाही, ते तसे रोजच जायचे, पण ते त्यावेळेला म्युन्सिपॅलिटीत सर्व्हिस करायचे ना. तर ते काय म्हणायचे, मी इथे इन्स्पेक्टर असल्यामुळे मी इथे व्हिजिट द्यायला आलो. आम्हाला खरं वाटायचं, आईला मला, किंवा परत बहिणी नाही म्हणत, भाऊ. तर मग ते रोजच तसे एक फेरी मारायचे ना. ते काय कळलं नाही. पण माझ्या वडिलांची 65 साली बदली झाली नागपूरला, आणि आम्ही फुल सगळी फॅमिलीच तिकडे गेली. नागपूरला? नागपूरला निघाल्यावर 4 दिवस आधी त्यांनी मला सांगितलं की नको जाऊ. मला नाही मला तू आवडते म्हणून त्यावेळेला. बापरे, काय सांगा? आता जाणार म्हटल्यानंतर अगोदर सांगू नको? नाही, सांगू गोया, पण त्याच्यासाठी त्यांची बदली नागपुरात कित्यात केल्यात? बाकी तसं काय प्रमोशन. बरं, बोलवतात याच हाक मारून किचन मध्ये. बोला ना, इथे जेवण तयार आहे. मी आलो पटकन. तुम्ही हॉलमधला पंखा ऑफ नाही केला. दुसरं, दुधावरती झाकण ठेवलं पाहिजे. मी ठेवतो. अहो, तुम्ही हे आमटीवरचं झाकण दुधावरती ठेवलं. म्हणजे आपण आमटीवरचं दुधावर ठेवलं त्याचं काही म्हणणं नाही.